मोठमोठे पिझ्झा हट वगैरे मोठमोठ्या कंपन्या आहेत, तिकडे देखील जर तुम्ही जर बघितलं प्रत्यक्षात तर एकदम अक्षरशः तुम्ही खाऊ शकत नाही. नमस्कार मंडळी, हा माझ्याबरोबर आहे माझा मित्र परशुराम सुखी. तर मी आता रेल्वे स्टेशनला कोणत्या माहिती आहे का, हे बघा ठाकुर्ली रेल्वे स्टेशन आहे बाजूला, आणि ठाकुर्ली रेल्वे स्टेशनच्या बाजूला जो रस्ता जातो ना पाठीमागे ईस्टला, तिकडे चाललोय मी. आणि एका ठिकाणी अशा ठिकाणी चाललोय की आपल्या मराठी बांधवानं एक हॉटेल चालू केलं आहे, आणि त्या हॉटेलवरती मी तुम्हाला घेऊन जातो आणि सविस्तर तुम्हाला त्याला भेटून आपण व्हिडिओ बनवणार आहोत. आणि काय कसं काय त्याने कधी चालू केलं आहे काय वगैरे ते आपण विचारणार. हा माझा मित्र, त्याला माहिती आहे. परसुद्धा तुझ्या भावाने हॉटेल चालू केलं आहे ना. कसं आहे, आपण म्हणतो आपले मराठी पोरं, मराठी तरुण गावची पोरं बिझनेस करत नाहीत. तर एक भन्नाट अशी आयडिया माझ्या मित्राला, आमच्या या तरुण व्यावसायिकाला आली. एका शेतकऱ्याचा पोरगा शेती करत तो मुंबईमध्ये आला आपलं स्वप्न साकार करण्यासाठी. तर मंडळी, एक 5 मिनिटांच्या अंतरावरती लोकेशन आहे चोलेगाव, आणि तिथे हॉटेलचं नाव आहे द बाईट. तिथं आम्ही चाललोय. हे बघा, एक आम्हाला 5 मिनिटं लागणार. तिथं जाऊन आपण पुढचा व्ह्यू बघूया. मंडळी, आपण पोचलो. एक 10 मिनिटं लागली मला स्टेशनवरून यायला, आणि हेच ते हॉटेल आहे द डेली बाईट्स, आपल्या मराठी बांधवाने चालू केलं आहे. मंडळी, मी आता स्टेशनवरून आलो. एक 5 ते 10 मिनिटं मला चालत लागले यायला. आणि हे बघा, हेच ते हॉटेल आहे द डेली बाईट्स चायनीज अँड तंदुरी. तुम्ही इकडे बघू शकता, हा स्टेशनला रोड जातो ठाकुर्लीला, आणि हा इकडे डोंबिवली सिटीमध्ये जातो. आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीचे हॉटेल आहे. हे बघा, बाहेर देखील चेअर टेबल वगैरे ठेवलेले आहेत. त्या की इकडे देखील एका साईडला हे केलेलं आहे, आणि इकडे मस्त पद्धतीने तुम्ही बघू शकता एक बॅनर पद्धतीने बोर्ड केलेलं, त्याच्यावरती चिकन तंदुरी किंवा जे काय आयटम आहेत चायनीजच्या रिलेटेड ते सगळं ठेवलेले आहेत. त्या देखील तुम्ही इकडे बघू शकता. आतमध्ये AC रूम आहे, AC वगैरे लावलेले आहे. आपण आतमध्ये एंट्री करूयात. दादा नमस्कार. तर आता मी आपले व्ह्युअर आहेत, त्यांना सर्वप्रथम आता तुमचं नाव विचारतो मी. तुमचं नाव सांगा. माझं नाव सागर गजानन. अच्छा, ओके. तुम्ही बसलं तरी चालेल. आणि तुम्ही इथे कोणती पोस्ट आहे तुमची इथे? अच्छा, ओके. हे जे ओनर आहेत दादा, ते आलेच नाहीत ना शॉपवरती? अच्छा, कोण बाहेर गेलेत का? अच्छा, ओके. आता या हॉटेलमध्ये थोडं आपण इथला व्ह्यू बघूया जरा. कस्टमर इथे हे काउंटर वगैरे आहे अशा पद्धतीत. तुम्ही बघू शकता हे टेबल्स वगैरे. इकडे 4 सीट वगैरे, म्हणजे 4 जणांचा टेबल आहे. हा, इकडे देखील 4 जणांचा टेबल आहे. इकडे हा 2 जणांचा टेबल आहे. इकडे तुम्ही बघू शकता छोटा आणि एकदम मस्तपैकी हा AC वगैरे इकडे बसवलेला आहे. आणि इकडे मस्तपैकी एक फोटो फ्रेम वगैरे लावलेले आहेत सुंदर पद्धतीत. इकडे काउंटर आहे. आता दिवाळी होऊन गेली, दिवाळीचे बोर्ड वगैरे लावलं आहे. इकडे मंदिर वगैरे लावले, बोर्ड वगैरे. तुम्हाला वरचं देखील दाखवतोय. बस सिलिंग अशा पद्धतीचं आहे, लाईट वगैरे. दादा, इथे स्पेशल वगैरे काय आहे असं? स्पेशल आपल्याकडे चिकन क्रिस्पी. अच्छा, ओके. चिकन क्रिस्पी, डेली बाईट स्पेशल, हां, आणि मंचुरियन. अच्छा, ओके. तर काय मेनू कार्ड वगैरे काय बघायला मिळेल का? अच्छा, ओके. हे बघा मंडळी, हे मेनू कार्ड मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, द डेली बाईट्स चायनीज आणि तंदुरी. द डेली बाईट्स चायनीज आणि तंदुरी. हे सगळं व्हेज सूप, व्हेज स्टार्टर, डेली बाईट्स, नॉन नूडल्स, व्हेज राईस वगैरे. त्यानंतर हां, अच्छा, हां, प्लस नॉनव्हेज देखील आहे इथे. तुम्ही बघू शकता नॉनव्हेजचे आयटम आहेत, चिकनचे वगैरे. तर आपण आता किचन वगैरे जर बघायला मिळालं तर भेट, आपण किचन बघूया. आपलं किचन. हे बघा, हे आपलं किचन आहे मंडळी. मी तुम्हाला हे देखील सांगतो, काही व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात की मोठमोठे पिझ्झा हट वगैरे मोठमोठ्या कंपन्या आहेत, तिकडे देखील जर तुम्ही जर बघितलं प्रत्यक्षात तर एकदम अक्षरशः तुम्ही खाऊ शकत नाही. किंवा हे मनसेचे किंवा काही पदाधिकारी असतील तिकडच्या देखील तुम्ही व्हिडिओ देखील बघितले असतील. पण हे इथं जर मी तुम्हाला म्हणून ह्याच्यासाठीच मेन तुम्हाला दाखवतोय. हे किचन वगैरे तुम्ही बघू शकता, भाज्या वगैरे किंवा हे देखील बघू शकता, एकदम ताजं आणि फ्रेश वगैरे आहे. काही काही लोक समजा जर हॉटेलचा जो व्हिडिओ वगैरे दाखवत असतील तर
हे तुम्हाला किचन मुळात दाखवणार नाहीत, पण मी तुम्हाला हे किचन वगैरे सगळं दाखवतो एकदम क्लीन. आणि मेन तेच आहे, हे बघा फ्रीजमध्ये वगैरे हे जे पदार्थ वगैरे आहेत दादा दाखवा. हे बघा हे जे राईस वगैरे आहे कधी केलेलं आहे? अच्छा, आज सकाळी केलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला मुद्दा म्हणून मी किचन दाखवतोय, कारण का काही लोक हॉटेलमध्ये मोठमोठे जातात तर तिकडे हे जे हे आहे ते किचन आहे ते अस्वच्छ असतं, बरोबर की नाही? तुम्ही बघितलेत का? काही व्हिडिओ वगैरे मी देखील पाहिले आहेत की त्या जेवढ्या जे किचन असतं ते एवढं अक्षरशः मोठमोठे पिझ्झा हट सारखे मोठमोठे हॉटेल आहेत, मोठमोठे हब आहेत, तिथे क्लिनेक्स वगैरे एकदम पूर्ण एकदम असं तुम्ही खाऊ शकत नाही असे पदार्थ असतात. तुम्ही काय सांगू शकता याच्याबद्दल? आम्ही हायजीनचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. बरोबर. लोकांना क्वालिटी अच्छा. आणि मेन म्हणजे ऑर्डर टायमिंगमध्ये गेली पाहिजे, आमचा तेवढं. बरोबर. आता स्पेशल तुमच्याकडे तुम्ही किचन काय सांगितलं आता? स्पेशल चिकन क्रिस्पी. अच्छा, ओके. ते वगैरे तुम्हाला हे करायला भेटेल का? म्हणजे ते ऑर्डर वगैरे जर केली तर आपण ते आमचे जे व्ह्युअर्स बघत असतील कोण तर त्यांना आपण दाखवू शकतो? हा, दाखवू शकतो. ओके, नक्कीच नक्कीच. मंडळी, किचन क्रिस्पी न दाखवता तुम्हाला हे चायनीज फ्राईड राईस हे एकदम शॉर्टकट तुम्हाला मी इथं दाखवतोय. ते न दाखवल्याबद्दल मी क्षमस्व माफी मागतो, कारण का ते मी एक माझे मित्र आहे परशुराम सुके त्याच्या चॅनलवरती टाकलंय. तुम्हाला माझ्या चॅनलवरती जर बघायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, मग मी सेपरेट व्हिडिओ चिकन क्रिस्पीची मी या माझ्या चॅनलवरती टाकेन. आता इथे कढई ठेवलेली आहे. आता इथे हे दादा चिकनचे बारीक पीस करत आहेत. आता कढईमध्ये तेल थोडं टाकणार आहेत. तेल टाकल्यानंतर तिथे अंड्याचा पोळा टाकलेला आहे. आता चिकन फ्राईड राईससाठी अंडे टाकल्यानंतर ते हे करायला लागतं. त्याच्यानंतर थोडा एक मसाला टाकून ते 2-3 मसाले आहेत ते टाकून ते अंडे फ्राय करतात, मिक्स करतात चिकन फ्राईडसाठी, चिकन फ्राईड राईससाठी. त्यानंतर हे चिकन पीस टाकलेत. आता हा राईस आला वरून. त्यानंतर हे वरती कोथिंबीर आले, मीठ आले, त्याच्यानंतर हे हळद याच्यामध्ये फ्राय करताना आपण बघतोय थोडा गॅस वाढवलेला आहे. ते हलवायला लागतं ना तर ते करपून जाते साईडला.